रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तांचे 24 गुरु व त्यापासून त्यांनी काय बोध घेतला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दत्तांचे 24 गुरु आणि त्यांचे जे गुण आहे ते समजून घ्या. पहिला गुरु दत्तात्रयांनी पृथ्वीला केलं. गुण सहनशीलता, पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्व सहिष्णू असावे. दुसरा गुरु वायू, गुण विरक्ती, वारा थांबत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नये याकरता वायूला गुरु केलं. तिसरा गुरु दत्तात्रयाने केला आकाश, गुण अचलता, आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार, एक सर्वांशी समत्व राखणारा, निसंग, अभेद, निर्मळ, निर्व्याद, अलिप्त आणि अचल आहे म्हणून आकाशाला गुरु केलं. चौथा गुरु पाणी, गुण स्नेहभाव, मनुष्याने प्राण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे, कोणाचाही पक्षपात करू नये याकरता पाण्याला गुरु केले. पाचवा गुरु अग्नी, गुण पवित्रता, मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे याकरता दत्तात्रयाने अग्नीला आपला गुरु मानलं. सहावा गुरु चंद्र, गुण विकारबाधा न होणे, ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, त्याचप्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचा विकार बाधक होत नाही त्याकरता चंद्राला गुरु केलं. सातवा गुरु सूर्य, गुण निपक्षपातीपणा, सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणानं सर्व प्राण्यास त्याचा लाभ द्यावा व त्याचा अभिमान बाळगू नये याकरता दत्तात्रयाने सूर्याला गुरु केलं. आठवा गुरु कपोत, गुण अलिप्तता, जसा बहिरी ससाना कबुतराला परिवारासहित भक्षण करतो तसे जो संसारात आसक्त राहणाऱ्याचा काळ भक्षण करतो, यास्तव मुमुक्षुने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे याकरता दत्तात्रयाने कपोत हा गुरु केला. नववा गुरु अजगर, गुण निर्भयता, अजगराप्रमाणे मुमुक्षुने प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे याकरता दत्तात्रयाने अजगराला गुरु केले. 10वा गुरु समुद्र, गुण परोपकारी, समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुख उपभोगाचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये, सदैव आनंदी असावे याकरता दत्तात्रयाने समुद्राला गुरु केले. दत्तात्रयांचा 11वा गुरु पतंग, त्याचा गुण मोह त्याग, ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याचप्रमाणे स्त्री विलासाकरता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो म्हणून दत्तात्रयाने पतंगाला गुरु केलं. 12वा गुरु मदमाशी आणि मधुहा, गुण धनसंचय त्याग, ज्या प्रकारे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपभोग करू पाहत नाही, त्याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळं अचानक मरणाची प्राप्ती होते. हा उपदेश घेऊन द्रव्य संचय करण्याचे सोडून द्यावे याकरता मधु हा ज्याप्रमाणे काही उद्योग केल्या वाचून मधाची प्राप्ती घेतो त्याप्रमाणे साधक पुरुषाने अधिक प्रपंचात न पडता ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे वेळेचा उपयोग करावा याकरता मधमाशी आणि मधुहा यांना दत्तात्रयाने गुरु केले. 13वा गुरु आहे दत्तात्रयांचा गजेंद्र अर्थात हत्ती, गुण कामविकारावर वश करणे, हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी काष्टाची एक हत्तीनीमुळे तो खड्ड्यात पडतो, त्याचप्रमाणे स्त्री सुखास भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो याकरता गजेंद्राला गुरु दत्तात्रयाने केलं.
दत्तात्रयांचा 14वा गुरु भ्रमर. गुण विषयात न अडकणे. सूर्य विकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये याकरता दत्तात्रयाने भ्रमराला गुरु केले. 15वा गुरु मृग. गुण मोहत्याग. पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात आपण अडकू नये याकरता मृगाला दत्तात्रयाने गुरु केलं. 16वा गुरु मत्स्य. गुण चवीत न गुंतणे. लोखंडाच्या गळ्याला बांधलेला मासा पाहून भुलल्यामुळं मत्स्य तो गळ गिळाल्यामुळं प्राणास मुक्तो. त्याप्रमाणे मनुष्य जीवेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्ममरणरूपी भोऱ्यात गोते खात राहतो. म्हणून त्याकरता मत्स्याला दत्तात्रयाने गुरु केलं. 17वा गुरु पिंगला वेश्या. गुण आशेचा त्याग. एका रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले. अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही याकरता दत्तात्रयाने पिंगला वेश्या हिला आपला गुरु केलं. 18वा दत्तात्रयांचा गुरु टिटवी. गुण उपाधीचा त्याग करणे. चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात. तिला टोचा मारतात, पाठलाग करतात. शेवटी ती मासा टाकून देते. तोच एक घार त्याला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या घारीचा पिच्छा पुरवू लागतात. पण आता टिटवी निश्चित होऊन जाते. त्याच प्रकारे संसारात उपाधी जुगारून देण्यातच शांती आहे याकरता दत्तात्रयाने टिटवीला गुरु केले. 19वा गुरु दत्तात्रयांचा बालक. गुण बालकाचा आनंदी. जग हे प्रारब्धाधीन समजून मानापमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा याकरता बालकाला दत्तात्रयाने गुरु केले. त्यानंतर 20वा कंकणाला दत्तात्रयाने गुरु केलं. गुण एकांतवास साधणे. 2 बांगड्या एकावर एक आपटून त्याचा आवाज होतो. त्या प्रकारे 2 माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह होतो. म्हणून ध्यान योगादी करणाऱ्यांचे निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे याकरता कंकणाला दत्तात्रयाने गुरु केले. 21वा शरकर्ता अर्थात कारागीर याला दत्तात्रयाने गुरु केलं. त्याचा गुण एकाग्रता. एकदा एक कारागीर एकाग्र चित्तानं बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्या जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळाले नाही. त्या प्रकारचे मुमुक्षुनी सर्व इंद्रिय ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान करावे याकरता कारागिराला दत्तात्रयाने गुरु केले. 22वा गुरु सर्प. गुण सावधता. 2 सर्प कधीही एकत्र राहत नाही. 2 सर्प कधीही एकत्र राहत नाही. सावधपणे फिरतात, वाटेल तेथे राहतात. अपकार केल्या वाचून कोप करत नाहीत. त्याप्रमाणे 2 बुद्धिमंतांनी कधी एकत्र फिरू नये, भांडू नये, परिमित भाषण करू नये, स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहावे. घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभ जडतो. म्हणून सर्पाला दत्तात्रयाने गुरु केलं. 23वा गुरु दत्तात्रयाने केलं कोळी. गुण ईश्वर इच्छा. ज्या प्रकारे कोळी घर बनवतो, मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरात गिळून स्वतंत्र होतो, तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो आणि जगातील घटनांना महत्व देत नाही. याकरता कोळ्याला गुरु केलं. शेवटचा दत्तात्रयाने गुरु केला भ्रमरकीट. गुण ईश्वर स्वरूपता. भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणानं परमात्म तत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मा स्वरूपास पावतो. म्हणून दत्तात्रयाने भ्रमर कीटकाला गुरु केलं. अशा पद्धतीनं दत्त जयंतीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना दत्तात्रयाने केलेले जे 24 गुरु आहे त्या गुरुची माहिती
आजच्या व्हिडिओमधून आपल्याला दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला नेमका कसा वाटला, आवडला असेल, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. थांबतो.